नरेंद्र मोदी यांनी 10 वर्षापासून जनतेला भ्रमित केल्याचे आता सर्वांना लक्षात आले असल्याने आता त्यांच्या सभांना प्रतिसाद मिळत नाही। मोदींची हवा पूर्णपणे संपली आहे। अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे हे जिंकणार। काल शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या सभा झाल्या। नवनीत राणा या तिसऱ्या क्रमांकावर राहतील अशी मला खात्री आहे। शिखर बँक घोटाळ्यासाठी अजित पवार यांनी पलायन केलं। बीजेपीची वॉशिंग मशीन त्यांच्यासाठीच आहे। मोदींच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये। 4 जून नंतर ते प्रधानमंत्री नाही राहणार। नरेंद्र मोदी, अमित शहा आणि त्यांचे या भागातले केले चपाटे त्यांनी लोकांची प्रचंड फसवणूक करून लोकांना आमिष दाखवून लोकांना भ्रमित करून तिथे विजय मिळवला आहे ना। पण संपूर्ण देशामधलं वातावरण, महाराष्ट्रात नाही संपूर्ण देशामधलं वातावरण झपाट्यानं बदललं आणि बदलताना मला दिसत आहे। नरेंद्र मोदी यांच्या फसवेगिरीला आता या देशाची जनता अजिबात भुलणार नाही। आपण पाहिलं असेल महाराष्ट्रातल्या मोदींच्या सभांना अजिबात प्रतिसाद नाही। सभा झाली कधी, संपली कधी, मोदी परत गेले कधी, ते कोणालाच कळत नाही। मोदी येतात कधी, मोदी जातात कधी। मोदीचं जे काय हवा निर्माण केली होती गेल्या 10 वर्षात, ती हवा पूर्णपणे संपलेली आहे। या महाराष्ट्रात महाविकास आघाडीवर आहे आणि खान्देशचं म्हणा तर जळगाव असेल, रावेर असेल, नंदुरबार असेल, धुळे असेल, दिंडोरी असेल, नाशिक असेल, या सर्व जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होती हे मला स्पष्ट दिसतं। उद्याची निवडणूक झाली की एकनाथ शिंदे यांचं अस्तित्व या महाराष्ट्रातील संपलेलं असतं। संतुलन कोणाचं बिघडलं आणि कोणाचं काय झालं ते 4 जून नंतर कळलं। आता जळगावला आहे, मी आता जळगावला आहे साहेब। गिरीश मी जळगावविषयी बोल, ते 50 लाखाच्या लीडनी बोलले नाही साहेब। बच्चू कडूंच्या सभेवर 50 लाखाच्या लीडनी बोलले नाहीत, याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे जिंकत आहेत। काल तिथे शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेबांच्या सभा झाल्या, प्रचंड प्रतिसाद। त्याच्या आधी मीही जाऊन आलो। नवनीत राणा या 3ऱ्या क्रमांकावर राहतील अशी मला पक्की खात्री साहेब। अजित पवार असतील, सुमित्रा पवार असतील, शिखर बँक घोटाळा त्यासाठी तर त्यांनी पलायन केलं। हा जी बीजेपीची वॉशिंग मशीन आहे ती त्यासाठी काय, ज्या घोटाळ्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा, शिखर बँक घोटाळा असं स्वतःचं नरडं फाटेपर्यंत बोलत होते, त्या घोटाळ्यातून जर भाजप सरकार आरोपीला क्लीन चिट देत असेल तर या देशाचे प्रधानमंत्री किती खोटं बोलत आहेत आणि त्यांचा पक्ष किती फसवा आहे हे तुम्हाला स्पष्ट दिसत आहे।